या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून हे तुकडे उल्का असावेत असा प्राथमिक संशय व्यक्त केला जातो आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 10 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते 7:15 वाजेच्या दरम्यान घडली। परसोडी गावाजवळील एका मोकळ्या लेआउटमध्ये काही मुलं शेकोटी पेटवून थंडीपासून संरक्षण करत बसली होती। अचानक आकाशातून काहीतरी जळत खाली येत असल्याचं मुलांच्या निदर्शनास आलं। काही क्षणातच सिमेंटच्या रंगाचे 2 तुकडे वेगानं जमिनीवर पडले। सुदैवानं हे तुकडे मुलांपासून काही अंतरावर पडल्यानं मोठी दुर्घटना टळली। हे तुकडे दिसायला सिमेंटसारख्या राखाडी रंगाचे आहेत। विशेष म्हणजे त्यांचं वजन अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असल्याचं सांगण्यात येत आहे। पडताना हे तुकडे पेट घेत असल्यासारखं दिसत होते, मात्र जमिनीवर आदळल्यानंतर मोठा आवाज झाला नाही। स्थानिक नागरिक किशोर वाहणे यांनी या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना दिली आणि 11 जानेवारी रोजी हे दोन्ही तुकडे कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिसांच्या स्वाधीन केले। खगोलीय अभ्यासकांच्या मते हे तुकडे अवकाशातून आलेली उल्का असू शकते, मात्र त्यांचं वजन हलके असल्यानं ते नैसर्गिक उल्का आहेत की मानवनिर्मित अंतराळ कचरा याचा शोध घेणं आवश्यक आहे। दोन्ही दगड पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले। परसोडी येथील सुगत बुद्ध विहाराजवळ राहणाऱ्या किशोर वाहने यांनी या घटनेची माहिती जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिली। ही घटना 10 जानेवारी रोजी सायंकाळी 7 ते 7:15 वाजेच्या सुमारास घडली। परसोडी गावाजवळील एका मोकळ्या लेआउटच्या जागेत काही लहान मुलं शेकोटी पेटवून विस्तव शेकत होती। त्याचवेळी अचानक आकाशातून काहीतरी जळत खाली येत असल्याचं दिसलं। बघता बघता सिमेंटच्या रंगाचे 2 तुकडे वेगानं जमिनीवर पडले। ते तुकडे पडताना जळत होते, मात्र जमिनीवर आदळल्यानंतर त्यांचा आवाज फारसा झाला नाही। सुदैवानं हे तुकडे मुलांच्या अंगावर पडले नाही। मुलांनी शनिवारी सकाळी याची माहिती किशोर वाहने यांना दिली। वाहने यांनी दगडांची पाहणी केली व पोलिसांना माहिती दिली। वाहने यांनी 11 जानेवारीला सकाळी 9 वाजता हे दोन्ही तुकडे पोलीस ठाण्यात जमा केले। दगडाचे नमुने सखोल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। अभिषेक नामदास यांनी दिलेल्या माहितीनुसार कलकत्ता येथील वरिष्ठ चमू तपासणीसाठी येणार आहे। सिमेंटच्या रंगाचे परंतु वजनाला अत्यंत हलका आहे। आकाशातून पडलेली कोणतीही वस्तू सामान्यतः धातूची किंवा दगडाची उल्का असते, मात्र या वस्तूचं हलकं वजन हा चर्चेचा आणि संशोधनाचा विषय आहे। सौरमंडळातील अवास्तव पदार्थ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ओढले जातात, ते तप्त असतात, त्यांना लहान शुभ्र ग्रह असंही संबोधतात।